नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आपण करतोय जेवण. इकडे डाळ शिजलेली आहे, आता चण्याची भाजी होणार आहे आणि चपाती वगैरे बनवायचं आहे. अजून इकडे नीट सफाई वगैरे करून ठेवतोय, साफसफाई व्यवस्थित एकदम. कांदे कापणार आहे आता, पण कांदे मी कापून देतो त्याला कांदे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता साहिलने आता त्याच्या कामाला लागलेला आहे. स्वतः कांदा चिरताना हे पहा. कांदा कापण्यात एक्सपर्ट म्हटलं तर भावेश नंतर साहिल राणे याचं नाव येतं. निश्चितच तुम्ही पाहू शकता किती फास्ट स्पीड मध्ये कापू शकतो. हे बघा, भावेश नंतर एक्सपर्ट, पीठ भिजवण्यात एक्सपर्ट. आता चपातीचा आकार फक्त बघा, गोल सोडून सगळा आकार होणार त्या चपातीचा. बघा, कांदा चिरून झालेला आहे. आता फोडणी घालायची आहे. कशाला फोडणी? डाळीला फोडणी घालायची आहे. तुझ्यावरती वरण करूया, वरण करूयातच. तर आता फोडणी घालतोय वरणाला. त्यानंतर इकडे भाजी होणार आपली. इकडे भाजी होणार. वा, नंतर जिरे पहिलं कांदा हे टाकायचं सांगतो तुम्हाला. ते काळं पडतं, करपतं. करपतं थोडक्यात म्हणायचं झालं तर. जिरे टाकायचं थोडं, नंतर थोडी हळद, आवश्यकतेनुसार हळद, थोडंसं तिखट. करपलं, करपू द्यायचं नाही ते. अशी मस्तपैकी डाळ टाकून घ्यायची. मस्तपैकी डाळ टाकून घ्यायची कम्प्लीट. आम्ही 2 टेबलस्पून स्वतः रुपेश पाडेकर पीठ मळत असताना कलाकारी दाखवण्यात आपली पिठावरती. यांना शिकवली मी चपाती आणि हे आता सांगते क्लास आम्ही घेऊ. पण अजून भाकरी करायला शिकलेली नाही. भाकरीचा जोर माझ्यावरती पडतो. असू दे, हळूहळू शिकतील. पण आता मस्ती करायला जास्तच लागलाय. खरे रंग दिसतात आता रुपेशचे. त्याचे रंग सर्वांनी पाहावे. जे लोक त्याच्याशी बोलतात रात्री रात्री त्यांनी सुद्धा पाहावे. निश्चितच. चपाती बनवते मस्त एकदम. त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न सुद्धा नक्कीच करणार आम्ही. 100%. नक्की कोणाबद्दल बोलतोस तू? जे नाईट कॉल वरती असतात, रात्र रात्र 1 म्हणा, 2 म्हणा, 3 म्हणा, बोलले ठाऊक कोणाशी असतात. आम्हाला तर काही सांगत नाही. आशा टाकू नका. क्या बोला तूने? आशा टाकू नका. काय टाकू नको, सगळं टाकणार भाई. पोचू देत, कारण की तुला पण जेवण येतं. ते आता कोणाशी बोलतात ते आम्हाला निश्चितच माहित नाहीये. ते आम्हाला कळू सुद्धा देत नाही. सगळीकडे वाचवून टाकले, सगळीकडे आजपर्यंत. तोपर्यंत इकडे अजितदादा पाटील चपाती वाजायला. किती काही झालं तरी यांचा बाप मी आहे. हो. गावाला विद्यार्थी इथं चपाती बनवून. आणि मग हे काय पीठ भिजवली नाही. पीठ मळली नाही, पण ती चपाती आहे ती माझ्या हातूनच होणार आहे. बघूयात ना. हे म्हणत होते की चपातीचा आकार गोल सोडून सगळा येतो. त्याच्यावर तुझं म्हणणं काय आहे? यांना दाखवतो बाप काय असतो. ठीक आहे, ठीक. ही पोरगी माझी. ही पोरगी. आणि या पोरग्याच्या कानात काहीतरी घातलंय. दोन्ही कानात घातलं काहीतरी. पोरग्याने पीठ बघा कसं मळलं एकदम व्यवस्थित. बाईला पण नसेल म्हणते. बाईला मी म्हणून दिले कसं एकदम लुसलुशीत. बघूया थोड्याच वेळात चपात्या कशा बनतात. पटले लागली आता. गांगरडा झाला. काय दिलं आता पीठ काढलं त्याची चिकट नाही काय करणार. काय तू काय ना काहीतरी करतच असतात जेवण बनवताना. ब्लॉग मध्ये माझी फालतूगिरी असते. मी नाही बाबा. आलं लसूण पेस्ट टाकून झालेली आता. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आता भाजी बनवतोय आम्ही. त्यापूर्वी मला डाळीचा गॅस कमी होते, तर गॅस जायचं. कांदा टाकलेला आहे. कांदा
झाला कर आपला आणि पण भाजी चांगली होणार. आता मस्त मसाला टाकून घ्यायचा. मस्त व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा. थोडं पाणी टाक. पाणी द्या हो. पाणी द्या. अरे पाटील पाणी. इकडे अजित पाटील बघा ऑन फायर. चपाती कशी भाजतात बघूयात आपण थोड्या वेळात. हे कपडा उचलला ह्या डोक्यात जातो मस्त चणे टाकायचे ते पण पडले. काय रे आयुष? हा कपडा बघितला मला डोक्यात जातो. हे बघ कशी जेवण बनवता खातायत. साहिल दुधाची क्वांटिटी हे कशी आहे? क्वालिटी कशी आहे? क्वालिटी बघा कोणी धुतला नाहीत. अजून कोण दाखवतोय तो? कपडे एक नंबर. कोणी धुतला? एक नंबर फालतू कपडे धुतला नाहीत. खरं. अरे काय जो घाण वास येतो बाथरूम मध्ये. तुला आंघोळ करताना वास भाजी नाही झाली. आला? 2 4 6 थोडं पाणी टाकायचं. 8 9 भाळाला एक मळा मिक्स करायचं. आता आपण चपाती बनवूया. तोपर्यंत इकडं चपातीचे गोळे झालेले आहेत तयार करून. आता थोड्याच वेळात चपाती भाजायची आपण इथं. कुठं सुकट टाकू? आतल्या दांडीवर टाकतो. 9 झाले चपातीचे गोळे पण आम्हाला पाहिजे 10. कोण? मग ऍडजस्ट करणार आता. भाव्यान 3 खाल्ला. हा. राहिले किती? 6. मग 6 मध्ये प्रत्येकाला 1.5 येईल. अरे 1.5 चपाती येणार. व्यवस्थित वाटणी करतात व्यवस्थित. आपल्याकडे कोणावर आणलं नाही. हे जमल काय कोणाला? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. कोणाला जमत नाही ते अजित पाटीलला येतं. कर बघा लावण्याची टेक्निक पण व्यवस्थित. बघूयात दोन बसतो काय चपाती. गॅस खाली नाही झालाय. इकडे गॅसवरती काय ठेवलं नाही पण तवा वगैरे. 10 मिनिटं जरा थांबा. हा बैल तयार करू शकतो. आलेला आहे डॉन. डॉन गेलेला आहे. डॉन गेला आतमध्ये. डॉन चांगला आलाय आता खदलवून. डॉन म्हणत असेल माझी लोक बदनामी करायला कुठेच सोडत नाहीत. रुपये व्हिडिओ मध्ये मस्त भेटलाय. अरे भाज की नाही अजित. भाज की. थांब जरा तावा नको ठेवायला इथं. तवा कशा तुझी चपाती बघायची आम्हाला गोल झाली आज की माझा नाही. उपवास आहे. आज माझा उपवास आहे. अजित वाटण्या सांग चपात्याच्या किती कोणाला आहेत? 2 माझ्या, 2 आयुषच्या, 2 रुपयाच्या, 2 साहिलच्या, 1 भाव्याची. 1 भाव्याची. ही आहे ती आमच्या चौकात. आणि भावेश सगळं ऐकून आणि भावेश गेला. नंतर तो काटा काढेल की कसा. तर डाळ झालेली आहे आपली. हा पण एक ब्लॉगर आहे सांग त्यांना जरा. कोकणचा बबल्या. बबल्या. लाईक करा त्याला सांग. subscribe लाईक करा share सबस्क्राईब वगैरे. करा जास्तीत जास्त शेअर करा. आता जस्ट Just- एक व्हिडिओ पडेल त्यांना सांग. हा जस्ट रात्री लाईक करायचं सबस्क्राईब 12 वाजता अपलोड करतो हा 12 वाजता. जर आता हे बघा आता मी कोकणी माणूस आहे. तुम्ही पण आता जो कोण कोकणी माणूस बघत असेल त्यांनी 100% सबस्क्राईब करायचे. जर नाही केला तर सबस्क्राईब करतो विषय संपला. सिटी झालेली आहे मस्त. सिटी नंबर 1. सिटी नंबर 1 भाजी आपली होत आहे जायचा. डायरेक्ट. आता रिझ्यूम आम्ही तयारच नाही केला असं बोलायचं. भाजी झालेली आहे. आता चपाती गॅस मस्त पेटून घेतलेला आहे. तवा ठेवलेला आहे. तवा आता गरम करण्यात तिकडे. तोपर्यंत अजित पाटील चपाती भाजत असताना मस्त पिठामध्ये मस्त लोळून घेतलंय. स्टाईल बघा पीठ टाकण्याची स्टाईल बघा. व्यवस्थितपणे पीठ टाकून पीठ मस्त गोल 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 घुमवला आणि मस्तपैकी ठेवल्यानंतर हा कपडा फेका रे. कपडा फेका म्हणतोय. चपातीला आता मस्तपैकी आकार देईल गोल. काय ते आणि लागतं गोल होतं का बघूयात आपण. ते तू काय ठेवलं नाही चिकन वाटत नाही गोल होईल. बघू शकता तुम्ही चपातीचा आकार. वाव वंडरफुल. हळूहळू आकारात येते चपाती. तिकडे रुपेश सज्ज झालेत. आम्ही शेकवणार. आम्ही सगळ्यांनी शिकवतो. आयुष्यराने आता त्या स्नॅप काढतायत मस्त. सीन घेतात सीन.
तर छंद जास्तच आहे. कॉलरला चपाती येणार नाही. गोल व्यवस्थित गोल एकदम गोल राऊंड दिसते. अजित पाटीलला ऑर्डर स्वीकारला जातील चपातीच्या. आता फक्त बघूयात. हा बघा लवकरच कोकणात. चपाती मस्त शिकवणार. त्यांचं गुरु त्यांच्यासोबत लागतात त्यांना, त्यामुळे त्यांनी मला सांगितले चपात्या लाटायला घ्या. तेव्हा त्यांचा लाटणं पहा आणि माझा लाटणं पहा. मागच होत दिसत नाही. माझा लाटणं पाहू शकता तुम्ही. त्याचा लाटणं त्याचा गुरुचा लाटणं लाटणं आहे, हा शिष्याचा लाटणं आहे. हाताने शिकवतात. हाताने बघा चपाती हाताने येणार पण नाही कोणाला. अशी चपाती शिकवतात हाताने. काळजी करायची गरज नाही, गुरुनी सगळं त्याला शिकवलंय. गुरु आयुष राणे. तुम्ही माझ्याकडे शिकायला आलात, तुम्हाला सुद्धा असंच शिकवणार. चपाती व्यवस्थित शेकले तिकडे मस्त. म्युझिक कंट्रोलर भावेश भैरवकर यांनी आपलं आवडतं गाणं लावलेलं आहे. भावेश भाई आवडतं गाणं. बामचा वास घेत आहेत. मला वाटतं सर्दी झाली त्यांना. आता लवकरच 10 चपात्या लगेच होतील पण आता बघता बघता. चपाती झालेली आहे अशा प्रकारे. व्यवस्थित शेकले एकदम मस्त. बघू शकता तुम्ही पण. 3 hours later. आता भांडी वगैरे घासायची आहेत. एवढी भांडी घासलेली आहेत. आता आयुष घासतोय दुसरी भांडी. हा गादीवरती कपडा वगैरे फिरून घेतला नाही. अजित गेला. अजित आता हळूहळू जाईल बांधावर. अजित भांडी वगैरे घासायची आता. माझं ताट हे भांडी वगैरे घासलेली आहेत सगळ्यांनी. आता थोड्या टाइम नंतर आता आपण वरती टेरेसवरती जाणार. पाऊस नसला तर वरती टेरेसवरती. सगळे आता इथंच चिल करतात. हे बघा बाहेर पाऊस आहे. इकडे साईडला बिल्डिंग आहे मोठी.